जळो माझे कर्म वाया केली कटकट, झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. आता पुढे धीर काय देऊ या मना, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे. गुणवंत केलो दोष जाणायासाठी, माझे माझे पोटी बळकट दूषण. तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा, बरवाहा लळा पाळीयला शेवटी. हरी राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता
जळो माझे कर्म वाया केली कटकट जळो माझे कर्म वाया केली कटकट जळो माझे कर्म वाया गेली कटकट माझे कर्म वाया गेली कटकट जळो माझे कर्म वाया केली कटकट जळो माझे कर्म वाया केली कटकट जळो माझे कर्म वाया गेली कटकट जळो माझे कर्म वाया गेली कटकट झाले तैसे तंट नाही आले अनुभवा आले तैसे तंट नाही आले अनुभवा झाले तैसे तंट नाही आले अनुभवा आले तैसे तंट नाही आले अनुभवा आता पुढे धीर काय देऊया मना 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 ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ऐसे नारायणा प्रेरिले पाहिजे ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ऐसे नारायणा प्रेरिले पाहिजे आता पुढे धीर काय देऊया मना 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 गुणवंत केलो दोष जाणायासाठी गुणवंत केलो दोष जाणायासाठी गुणवंत केलो दोष दानायासाठी गुणवंत केलो दोष दानायासाठी माझे माझे पोटी बळकट दूषण 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 आता पुढे धीर काय देऊया मना आता पुढे धीर काय देऊया मना आता पुढे धीर काय देऊया मना आता पुढे धीर काय ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ऐसे नारायणा प्रेरिले ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ऐसे नारायणा प्रेरिले पाहिजे आता पुढे धीर काय देऊया मना 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 तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा तुका म्हणे आहो केशे राजा दयाळा तुका म्हणे आहो केशे राजा दयाळा
काय देऊया मना. आता पुढे धीर काय देऊया मना. आता पुढे धीर काय देऊया मना. ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे. 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 आता पुढे धीर काय देऊया मना. 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 गोपाल कुमारी 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 जळो माझे कर्म वाया केली कटकट. जळो माझे कर्म वाया केली कटकट. जळो माझे कर्म वाया गेली कटकट. जळो माझे कर्म वाया गेली कटकट. जळो माझे कर्म वाया केली कटकट. जळो माझे कर्म वाया केली कटकट. जळो माझे कर्म वाया गेली कटकट. जळो माझे कर्म वाया गेली कटकट. आले तैसे तंट नाही आले अनुभवा. नारे तैसे तट नाही आले अनुभवा. झाले तैसे तट नाही आले अनुभवा. झाले तैसे तट नाही आले अनुभवा. आले अनुभवा. आता पुढे धीर काय देऊया मना. आता पुढे धीर काय देऊया मना. तैसे तंट नाही आले अनुभव. झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. झाले तैसे तंट नाही आले अनुभवा. आले अनुभव. आता पुढे
तैसे तंट नाही आले अनुभवा आ झाले तैसे दंड नाही आले अनुभवा झाले तैसे दंड नाही आले अनुभवा झाले तैसे दंड नाही आले अनुभवा आले अनुभवा आता पुढे धीर काय देऊया मना आता पुढे धीर काय देऊया मना झाले तैसे तंट नाही आले अनुभवा म्हणून सांगितलं तिथल्या माणसाला. या घरात झाले तैसे तंट नाही आले अनुभवा झाले तैसे तंट नाही आले अनुभवा झाले तैसे तंट नाही आले अनुभवा आले अनुभवा आता पुढे देर काय देऊया मना आता पुढे धीर काय देऊया मना ऐसे नारायण प्रेरिले ते पाहिजे
कर्म वाया केली कटकट, जळो माझे कर्म वाया केली कटकट, झाले तैसे तंट नाही आले अनुभवा, आता पुढे धीर काय देऊ या मना, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे, गुणवंत केलो दोष जाणायासाठी, माझे माझे पोटी बळकट दूषण, आता पुढे धीर काय देऊ या मना, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे, तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा, तुका म्हणे अहो केशी राजा दयाळा, बरवाहा लळा पाळीयला शेवटी, आता पुढे धीर काय देऊ या मना, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. हा अभंग ऐकल्याबरोबर श्रोत्यांनाही गंमत वाटेल आणि काही वारकऱ्यांना एक नवीन त्यातली काही दिशा कळेल. हे काकडा आरतीच्या भजनामध्ये भूपाळ्या वगैरे जे आपण म्हणतो, वासुदेव वगैरे, त्यातला हा अभंग. हा अभंग अभ्युपेत्य परिहाराने संपन्न आहे. तुकाराम महाराजांचा या बाबतीत थोडा अधिकार आपण लक्षात घेतला पाहिजे. अनेक दृष्टीने तुकाराम महाराजांच्या अधिकाराविषयी बोलता येईल. एक दृष्टी अशी की तुकाराम महाराजांच्या ठिकाणी मलदोष नव्हता, विक्षेप दोष नव्हता आणि आवरण दोषही नव्हता. वास्तविक हे म्हणणं एका परीने कमीपणाचं आहे. का कमीपणाचं आहे? त्याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. अशी अनेक प्रमाण आहेत की जगद्गुरु तुकाराम महाराज हे महाविष्णूचा अवतार आहेत. आता अवतार आहेत असं म्हटल्यानंतर मग मलदोष नाही, विक्षेप दोष नाही, आवरण दोष नाही हे म्हणणं एका परीने कमीपणाचं आहे. तरीसुद्धा तुकाराम महाराजांचा हा अवतार झाला आणि अवतार झाल्यामुळं त्यांचं चरित्र लिहिणं सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आमचे मित्र आणि राजकीय क्षेत्रामध्ये RSS संघाचे मोठे भोक्ते, ज्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या सगळ्या हिंदी काव्याचं मराठीत भाषांतर केलं. ते आमच्या तिथे पुण्यातल्या शेजारीच राहत होते, त्यामुळं आमचा त्यांचा अतिशय परिचय. ते सतत मला सांगत होते की महाराज, तुकाराम महाराजांचं चरित्र तुम्ही लिहा, काय खर्च येईल तो सगळा मी तुम्हाला करून देतो. भेटलं की म्हणायचे. अनेक सभा संमेलनात भेटायच्या, जवळच असल्यामुळे येता जाता भेट व्हायची. पण योग असा तो लिहिण्याचा काही योग आला नाही, ते ब्रह्मलीन झाले.
हा अभंग तुकाराम महाराज अभ्युपेत्य परिहाराच्या रूपाने लिहिलेला आहे. त्यासाठी मी आपल्याला 2-3 प्रकाराने तुकाराम महाराजांचा अधिकार सांगतो. हे आत्ता सांगितल्याप्रमाणे हे आपल्याला त्यांच्या चरित्रावरून, त्यांच्या प्रमाणावरून आपल्याला नक्की सांगता येईल की त्यांच्या ठिकाणी मलदोष नव्हता, त्यांच्या ठिकाणी विक्षेप दोष नव्हता आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे आवरण दोष नव्हता. तिन्ही दोष नव्हते. 1-2 गोष्टी सांगून या तिन्ही दोषांत एवढे 1-2 मिनिटात संपवून टाकू. म्हणजे केवळ मी प्रतिज्ञा केली एवढ्यावर उपयोगाचं नाही. प्रतिज्ञेप्रमाणे त्यांचं खरोखरी जीवन तिन्ही दोषांनी विवर्जित होतं हे एका दृष्टीने त्यांचा अधिकार सांगतो तुम्हाला. आता दुसऱ्या दृष्टीने पुन्हा सांगू. पुन्हा म्हणजे आत्ताच जगद्गुरू तुकाराम महाराजांना चित्तामध्ये कामवृत्ती ठेवून, कामवासनेने संपन्न होऊन एक स्त्री, तुकाराम महाराज हे एकटे आहेत, एकांतात आहे असं बघून, कारण हे विषयासक्त लोकांना नेहमी एकांत लागतो आणि योगी महापुरुषालाही एकांत लागतो. तुम्ही 6व्या अध्यायातलं स्थान कसं असतं, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं व्याख्यान वाचा. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की कामुक माणसालाही अशीच जागा लागते आणि योगाभ्यास करणारालाही अशीच जागा लागते. ज्यावेळी ती स्त्री आपल्या कामुक वृत्तीने तिथे गेली त्यावेळी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी निर्मळ, परखड आणि स्वच्छ शब्दात, जिथे संदेहाला जागा नाही अशा शब्दात उत्तर दिलं. जाई ओ तू माते न करी सायास, जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाई ओ तू माते न करी सायास, माते न करी सायास, जाई ओ तू माते न करी सायास, तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. या शब्दामध्ये तुकाराम महाराज हे मोठे ज्ञानी होते, म्हणजे शृंगार रसाचेही ज्ञानी होते असं आपल्या लक्षात येईल. कशावरून? इथे एक पद आहे, त्या स्त्रीला माता म्हणतायत आणि ते माता म्हणत असताना एक शब्द आहे मार्मिक. जाई ओ तू माते न करी सायास, ह्याचा अर्थ असा की ती स्त्री, तुकाराम महाराजांनी कामोत्तेजित व्हावं ह्यासाठी सर्व प्रकाराचे अंगविक्षेप वगैरे करीत असली पाहिजे. शृंगाराच्याच भाषेत बोलायचं झालं तर प्रणयाच्या काही क्रिया ती करत असली पाहिजे आणि त्या क्रियांना पाहून हा सायास शब्द वापरला. काल मी आपल्याला सांगितलं विक्षिप्त माणसाला एवढं काही लागत नाही. काल सांगितल्याप्रमाणे उत्तम स्त्रीचं पोस्टर जर काढून ठेवलं तर लोक रस्त्यात उभत राहतं बघत. तुकाराम महाराज सांगतायत, जाई ओ तू माते न करी सायास, अजिबात प्रयत्न करू नकोस, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आता त्याच्यावर विवरण मी करीत नाही, कुछ तुम समझे और कुछ हम समझे. तुकाराम महाराजांच्या ठिकाणी मल नावाचा दोष नव्हता. म्हणजे क्रोध आणण्याचा प्रयत्न करूनही क्रोध निर्माण होत नाही, याला अक्रोधत्व म्हणतात. त्याप्रमाणे कामवृत्ती निर्माण होण्याचा त्या स्त्रीने केलेला प्रयत्न होऊनही महाराज सांगतात हे आम्ही नाही आहे.
विक्षेप दोष त्यांच्या ठिकाणी नव्हता. झाला एक दोषाचं संपलं. विक्षेप दोष ज्याला म्हणतात तोही त्यांच्या ठिकाणी नव्हता. काल मी घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगातच त्याचं उत्तर आहे की महाराजांच्या ठिकाणी विक्षेप नव्हता. नाही घे धावा घेत मन, नाही 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 धावा इंद्रियांचे समाधान, इंद्रियांचे समाधान, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत महाराज सांगतायत आमचं मन अजिबात धावाधाव करीत नाही. नाही धावा घेत मन, इंद्रियांचे समाधान. आणखी एक गोष्ट त्याबद्दल सांगितली पाहिजे. विक्षेप दोष त्यांच्या ठिकाणी नव्हता. त्यांचं जर जीवनचरित्र बघितलं तर अनेक आपत्तीने युक्त आहे. त्यांच्या वयाची 17-18 वर्ष वगळली म्हणजे पुढचा सारा त्यांचा जीवन व्यवहार त्यांनी लिहिलेल्या अभंगाप्रमाणे होता. मी 17-18 वर्ष मुद्दाम शब्द वापरला कारण 18 वर्षापर्यंत तुकाराम महाराज हे श्रीमंत होते. शुची घराण्यात जन्माला आले होते. शुचीनाम श्रीमतांगेहि योगभ्रष्टोभिजायते, हे योगभ्रष्टाकरता लिहिले. तुकाराम महाराज हे भगवद अवतार होते, विष्णूचा अवतार होते. पण चरित्र करण्यासाठी म्हणून किंवा चरित्र म्हणून सांगायचं झालं तर 18 वर्षापर्यंत त्यांची परिस्थिती अतिशय उत्तम होती. त्यांची महाजनकी होती. देणं घेणं हा व्यवहार अतिशय बारकाव्याने बघत असत. जमा खर्च अतिशय व्यवस्थित ठेवीत असत. आणि त्यांच्या ज्या पत्नी जिजाऊ माता यासुद्धा अतिशय कायद्याच्या नीतीच्या जाणकार होत्या. लक्षात ठेवा. आत्ता बाया कुठे मोठ्या पदावर आहेत वगैरे हे सांग, ह्या मूर्खांना काय बोलायचं काय कारण नाही. तुकाराम महाराजांचं त्यावेळेचं पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. म्हणजे आता त्यांची जन्मचतुशताब्दी चालू आहे. त्या वर्षीसुद्धा म्हणजे त्या काळातसुद्धा तुकाराम महाराजांच्या पत्नी किती त्यातल्या जाणकार होत्या ते आपण लक्षात घ्या. तुकाराम महाराज जमा खर्चाचे मोठे ज्ञानी होते. आलं गेलं लिहिणं आता लोकांना फारसं येत नाही. पण आता आमच्या विष्णूला विचारा. दुबेरची व्यवहार करणं आता कायद्या म्हणजे जमा खर्चात फार लोक थांबळत नाही. फक्त एक आले घ्यायचं आणि गेले लिहायचं, बाकी काही लिहायचं नाही. पण दुबेरजी व्यवहारामध्ये 4-4 वेळा लिहावं लागतं. तो व्यवहार जगद्गुरु तुकाराम महाराज करीत होते. आणि त्यांची बुद्धी फार स्मृतिशक्ती अतिशय दांडगी होती. रंगनाथ महाराज सांगायचे, मी काही त्या माणसाला बघितलं नाही पण रंगनाथ महाराज सांगायचे, एक चोळखणाचा व्यापारी तो 1 लाख रुपयाचा व्यवहार आपल्या डोक्यात ठेवित होता. का? त्याचं कारण अर्धा व्यवहार बायाच डोक्यात ठेवतात, अर्धा व्यवहार तो डोक्यात ठेवायचा. लिखा पढा काही नाही. असं होऊ शकतं. आमच्या मातोश्रीताई 1000 रुपयाचं नाणं ठेवलं तरी त्या म्हणून सांगायचं आहे 1-1 पैशाचे एवढं, 4 आणे एवढं, 8-8 आणे एवढं. तुम्ही मोजून बघा, स्मृती बरोबर.
त्यांच्या श्रीमंतीच्या काळामध्ये देण्या घेण्याचा व्यवहार तुकाराम महाराज बघत होते. परिणाम असा की माणूस बघितला की तुकाराम महाराजांच्या लक्षात यायचे की याच्याकडनं 2000 रुपये यायचे. माणूस बघितला की याच्याकडनं अमकं इतकं येणं आहे, त्याचं देणं किती आणि घेणं किती हेच डोक्यात यायचं. तुकाराम महाराजांना असं लक्षात आलं की माणूस बघितल्यावर देवाची आठवण व्हावी, हे पैशाची आठवण होते, हे काय बरोबर आहे काय? म्हणून त्यांना क्रोध आला आणि जमा खर्चाच्या वह्या त्या सगळ्या बुडवाव्यात म्हणून निघाल्या. का? माणूस बघितल्यावर पैशाची आठवण होते, त्याची वही खात्यामध्ये आपल्याला लक्षात येतं, त्यांच्या स्मृतीमध्ये होतं. म्हणून ते ज्यावेळी जमा खर्चाच्या वह्या घेऊन नदीत बुडवायला निघाले त्यावेळी जिजाऊ माता त्यांना म्हणाल्या की महाराज, ह्या वह्या बुडवायचा तुमचा अधिकार नाही, तुम्ही या वह्या बुडवू शकत नाही. का? त्याचं कारण कान्होबा आहे, तुमचा भाऊ आहे, अजून आपली विभागणी झाली नाही, एकत्र कुटुंबात आपण आहोत, तुम्हाला एकट्याला सगळ्या वह्या बुडवायचा अधिकार नाही, त्यामुळं तुम्ही बुडवू नका. आत्ताच्या कायद्याच्या तज्ज्ञाला विचारा की एकत्र कुटुंबामध्ये एका माणसाने जर त्या वह्या बुडवल्या तर सगळं बुडवल्यासारखं होतं ना. मग त्यांना हे माहीत होतं की अर्धा अधिकार त्याचा आहे, अर्धा अधिकार यांचा आहे. थांबले त्यावेळी. भावाला बोलवून घेतलं आणि सांगितलं तुझ्या जे काही आवडतील ते तू घे, येणं घे देणं घे, काय तुला व्हायचं ते घे, फक्त तू घे, उरलेल्या वह्या मी घेतो. झालं त्याप्रमाणे त्याने वह्या उचलल्या, उरलेल्या वह्या तुकाराम महाराजांनी उचलल्या. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की जिजाऊ मातेला सुद्धा एकत्र कुटुंबात एका भावाला सगळी इस्टेट बुडवायची योग्यता नाही, त्याला हिस्सा दिला पाहिजे. त्याने तो दिला. तुकाराम महाराजांना असं वाटलं आता तर उरलेल्या रकमेचा मी अधिकारी आहे ना, म्हणून त्यांनी त्या सगळ्या वह्या आपल्या हाताने इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या. यात एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की तुकाराम महाराजांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या जमा खर्चाच्या वह्या इंद्रायणीमध्ये ज्यावेळी टाकल्या, बुडवल्या, त्यामध्ये निर्माण झालेलं जे त्यांचं सामर्थ्य, त्या सामर्थ्याने त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या, त्या इंद्रायणीने काढून दिल्या. ते यांच्या सामर्थ्यामुळे निघाले. त्यात ते सामर्थ्य आहे, ध्यानात ठेवा. आणि एकंदर तुकाराम महाराजांची स्थिती अतिशय श्रीमंतीची होती. पण त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे 17-18 वर्षांनंतर हे विभाग झाल्यानंतर उरलेला सगळा व्यवहार जमा खर्च सगळा बुडवून टाकल्यानंतर उरलेला त्यांचा संपूर्ण वैकुंठाला निजधामाला जाईपर्यंत त्यांचा प्रपंच कसा होता त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे होता. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके. जवळी गीता दूर धाके, जवळी गीता दूर धाके, जवळी येता तोर धाके, जवळी येता तोर धाके. जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढते भिके, जाऊ पुढते भिके. पुत्री घर राखीती, घर राखीती, पुत्री घर राखीती, तरी घर राखीती. नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी
कायदे सांगा नांदणू कायदे सांगा नांदणू कायदे सांगा नांदणू कायदे सांगा सदैव सुडके. त्या दिवशीपासून त्यांचा सगळा प्रपंच जो सुडका होता तो धडका कधी झालाच नाही. तिथे एक मजेशीर पद लिहिलेलं आहे त्यांनी. कमी झाले. जवळी येता चोर धाके. का चोराला भीती वाटते? त्याची जी अनेक कारण आहेत त्यातली एक गोष्ट सांगतो. म्हणजे तुकाराम महाराजांचं हे वचन कळण्याकरता ह्या ज्या मी गोष्टी सांगतो त्या बऱ्याच गोष्टी नाना महाराजांनी सांगितलेल्या, त्या दादांनी सांगितलेल्या, त्या तात्यांनी सांगितल्या, त्या मी सांगतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या 4 पिढ्यापासून आमच्या इथे चालत आलेल्या आहेत. आम्हाला बाहेरचं कोणाला बघावं लागत नाही, आमच्या घरातच सगळे दृष्टांत सापडतात. माणूस संपूर्ण पृथ्वी त्रिभुवन हे त्रिगुणात्मक आहे. गुणी देवा त्रयी लाविली. देवा एका देवाचे 3 देव करून टाकले. ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र. तमोगुणाने केला परिणाम, सत्वगुणाने केला परिणाम. ब्रह्मदेव रजोगुणामुळे झाला. सगळं जगत त्रिगुणात्मक आहे. याचा खरा अर्थ असा आहे की कितीही मोठा साधू असला तर त्या साधूच्या ठिकाणीही तमोगुण असतो, ध्यानात ठेवा. आणि कितीही वाईट मनुष्य असला, आत्ता मी सांगतो त्याप्रमाणे चोर असला तर त्याच्या ठिकाणी पण सत्वगुण असतो, ध्यानात ठेवा. त्रिगुणात्मक ह्या शब्दाचा असा खरा अर्थ आहे. आणि माणसं चरित्र लिहायला लागलं म्हणजे एकदम देव करून टाकतात त्याला. असं नाही. मीही दादांचं चरित्र लिहिलं थोडंसं. तो आमचा पांडे आमच्या मागे लागला एकदा करा म्हणून. करू थोडंसं, नाही असं नाही. एक चोर चोरी करायला प्रवृत्त झाला आणि तो फिरत होता. एक गढीचा वाडा. आता कुठे तुम्हाला फारसं बघायला मिळत नाही. आमच्या इथे चाकणला एक वाडा होता. बाकी मी अनेक वाडे बघितले. ह्यांचं तिथलं घरातून बघितलं तर ते गढीचंच आहे सगळं. आता बरंच पडले ते. किंवा ते सिंदखेड राजाचं जे आहे ते सुद्धा गढीच आहे सगळं. असा गढीचा वाडा. चोरांना असं वाटलं की हे श्रीमंताचं घर आहे, तेव्हा आपण इथे चोरी करायला हरकत नाही. आणि काय देवाने रचना केल्या माहिती नाही. चोरांना कसं कळतंय तेही माहिती नाही. बरोबर नेमकं जाऊन ते उचलतात. कसा तरी त्यांना सुगावा लागतो आणि ते बरोबर करतात. हे श्रीमंताचं घर आहे म्हणून चोर त्यामध्ये शिरला. अनेक प्रयत्न करून वर चढला आणि त्या घरामध्ये थंडीचे दिवस होते. हळूच बघत होता तर ते पती पत्नी आत बोलत होते. या चोराला ते ऐकायला येत होतं. ती पत्नी म्हणत होती की मला काही पांघरायला असलं तर द्या, कारण मुलं सगळी उघड्यावर झोपलेली आहेत. माझ्या लुगड्याचा पदर हंतरून मी त्याच्या मुलांना झोपवलंय, काहीतरी द्या. तो पती म्हणत होता मी माझ्या धोतराचा सोगा पांघरून मी झोपलोय, तुला मी काय देऊ. असा तो त्यांचा संवाद चोराने ऐकला. चोराने विचार केला
वाडा तर गढीचा वाडा, पण हे नवरा बायको बोलते हे अति दरिद्र्याचं घर आहे. आपला अंदाज चुकला सगळा. पण ते ऐकल्यावर चोराच्याही मनात असं आलं की काय करावं आता. त्याच्याजवळ घोंगडी होती, ती त्या खिडकीतनं टाकून दिली. म्हणला यांची झोप तरी त्यांची सुखानं होऊ द्या म्हणून आपल्या जवळ असलेली घोंगडी आत टाकून तो निघून गेला. माझी गोष्ट संपली. म्हणजे चोर जर तिथे गेला तर चोराला मिळायचं तर काही नाहीच, पण त्याच्या चित्तातला जर सत्वगुण उदयाला आला तर त्याच्या जवळची घोंगडी सुद्धा त्याला द्यायची वृत्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात की तशी मला वृत्ती होईल म्हणून चोर तिथे यायला भीतो. लक्षात ठेवा. जवळी येता चोर धाके, त्या चोराला भीती वाटते का ती मी तुम्हाला गोष्टीचं तात्पर्य नीट लक्षात ठेवा. जरा साधी गोष्ट आहे, पण साधी जरी असली तर त्यातलं जे वर्म आहे ते फक्त तुम्ही मला वेळ घालवायचा म्हणून मला कीर्तन करायचं नाही किंवा त्याच्याकरता मी कथा सांगत नाही. आमचे काही पूर्वज 2-2 तास व्यवस्थित कथा सांगायचे. तात्पर्य पुन्हा काही लोक कथेतच घालवतात सगळा काळ. आमचे कराडकर बुवा पंक्तीचं वर्णन करायला लागले म्हणजे 2 दिवस पंगत संपायची नाही. काही वाक्या, काही आर्या, काही उदाहरणं, आज काय कोशिंबीर वाढली, आज काय अमकं वाढलं, रोज चालायचं. कथेतलं तात्पर्य लक्षात ठेवा की चोर सुद्धा जवळ यायला का भेटतो. त्याचं कारण असं की चोराला जर सत्ववृत्ती निर्माण झाली तर तुकाराम महाराजांच्याकडे आपण जर गेलो तर त्यांच्याकडचं घेऊन आपल्याला काही मिळेल असं वाटण्यापेक्षा तुकाराम महाराजांच्या जवळ गेल्यावर आम्हाला काहीतरी द्यायची वृत्ती होईल म्हणून चोरही आमच्या ठिकाणी यायला भीतो. इतकं दारिद्र्य आमच्या घरी आहे. मी हे उदाहरण यासाठी आपल्याला सांगितलं. 17-18 वर्ष त्यांची श्रीमंतीची आयुष्याची होती, पण पुढचा सगळा प्रपंच सुडका होता, तो धडका कधी झालाच नाही. आणि असं असताना देखील तुकाराम महाराज म्हणतात नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. म्हणजे विक्षेप नावाचा पदार्थ त्यांच्या ठिकाणी नव्हता. आता राहिलं आवरण. आवरण दोषही तुकाराम महाराजांच्या ठिकाणी नव्हता. पुष्कळ प्रमाणात देता येतील, एक प्रमाण देऊन पुढे जाऊ आपण. मी तो वासुदेव तत्वता, मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळवळू येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता, आहे ठाऊक सभाग्य संता, नाही आणिक मागता, नाही आणिक मागता, दुजा नाही आणिक मागता, दुजा नाही आणिक मागता. या एका चरणावरून आपण लक्षात ठेवायचं. मी तो वासुदेव तत्वता अशी ज्यांना बुद्धी झाली त्या महात्म्याला असत्वापादक आवरण नाही, आभानापादक आवरण नाही, अनानंदापादक आवरण नाही. म्हणजे कोणताही दोष त्यांच्या ठिकाणी नव्हता. हे एक प्रकरण संपलं. आता दुसरी गोष्ट आपल्याला अशी सांगायची की जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार असा मोठा होता. तुकाराम महाराजांनी देवाला आळवलं याला काही महत्त्व नाही देण्यात ठेवलं. तुकाराम महाराजांचा श्रेष्ठ अधिकार का होता? तुकाराम महाराज देवाला भांडू शकत होते ध्यानात ठेवा. कितीतरी अभंग आहे की ज्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे पण भांडण आहे. हे त्याच वेळी घडतं की ज्यावेळी त्यांचा मोठा अधिकार आहे. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हणुला था,
पुढे काय आहे? तुका म्हणे सत्ता तुका म्हणे सत्ता निकट बस. इतकी सत्ता त्यांची होती की देव त्यांच्या सांगाव्याप्रमाणे वागत होता. त्यांना अतिशय सलगी होती आणि अति सलगी असेल तरच भांडण होतं, नाही तर होत नाही. ध्यानात ठेवा. रोषे प्रेम दुणवटे पढियंतयाचे तुकाराम लागता झटे हां अधिकची पान्हा फुटे. रोषे प्रेम दुणवटे पढियंतयाचे. असं घडतं. अनेक प्रपंचातली उदाहरणं मला देता येतील, पण उदाहरणं देऊन मला वेळ घालवायचा नाही. फक्त कामापुरतं द्यायचं आणि पुढे जायचं. यामध्ये तुकाराम महाराजांच्या ठिकाणी हे दोष नव्हते. त्यापैकी आवरण दोष नव्हता, त्याच्याकरता हे तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराज हे देवाला भांडू शकत होते, याचा अर्थ फार मोठा त्यांचा अधिकार होता. विनंती करू शकत, याला काय महत्त्व नाही. मौलींच्या शब्दामध्ये सांगायचं, आपुलाल्या हिताचे निलोभे आवडे तोही भक्त झोंबे परी मी चिकरी वालभे ऐसा ज्ञानी आयु एखादाच असा असतो. जो भगवान त्याच्यावर प्रेम करतात त्याच्यावर भांडायचा अधिकार असतो त्याला. तुकाराम महाराजांना देवाशी भांडण करायचा अधिकार होता. आजचा जो अभंग आहे हा अभंग भांडणाचा नाही, हा अभंग विनंतीचा नाही, हा अभंग वरपंग पाहताना संवाद आहे असं वाटतं, पण अंतरात जर आपण बघितलं तर हा संवाद नाही आहे. अभ्युपेत्य परिहार म्हणून जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या अभंगात आहे. ध्यानात ठेवा. हे समजून घ्यायला पाहिजे. आता हे आमची मंडळी म्हणाली झाले तैसे तट नाही आहे, तंट असा शब्द आहे. ते काय आहे, काही मालिकामध्ये असंच छापलं, ते प्रेसची चूक झाली आहे सगळी. आणि ह्याला काय लागतं, आता आमची जी गाथा होईल अर्थासहित किंवा आत्ता ही छापल्या ही सुद्धा तुम्ही वाचा. ह्याच्यामध्ये अर्थाच्या फरकाचा विचार करून आम्ही छापलेली आहे. हे व्यावसायिक लोक काय करतात, आहे ते घ्यायचं आणि छापायचं, विचे से आये सो आगे ढकाई, हे असं चालतं सर. तुकाराम महाराजांना देवाला भांडायचा अधिकार होता. ध्यानात ठेवा. आणि ज्या भांडणामध्ये अद्वैत तत्वज्ञान आहे, नुसतं भांडण नाही. काल मी तुम्हाला सांगितलं द्वंद्व समासात अद्वैत सांगायचा हा जसा व्याकरणाच्या दृष्टीने तुकाराम महाराजांचा अधिकार मोठा आहे, तसं भांडणातही अद्वैत तत्व सांगायचा असा अधिकार होता. अमर तू खरा, अमर तो खरा, हे अमर तू खरा, हे अमर तू खरा. कैसा नभे मी दातारा, कैसा नभे मी दातारा, कैसा नव्हे मी दातारा, कैसा नव्हे मी दातारा, कैसा नव्हे मी दातारा, कैसा नव्हे मी दातारा. चाल जाऊ संता पुढे, जाऊ संता पुढे, जाऊ संता पुढे, जाऊ संता पुढे. वाद सांगे न निवाडे, वाद सांगे न निवाडे. सांगे न निवाडे, वाद सांगे न निवाडे, वाद सांगे न निवाडे, वाद सांगे न निवाडे. इतकं झणझणीत देवाला बोलू शकतात. अमर तू खरा, हे देवा तू जर खरा अमर आहेस, कैसा नव्हे मी दातारा, मग मी का अमर नाही? तू जसा अमर आहेस तसा मी पण अमर. जर तुला याच्याबद्दल संदेह असेल, चाल जाऊ संता पुढे, तू आणि मी, हे विठ्ठला तू आणि मी दोघेही आपण संतांच्याकडे जाऊ, कारण संत हे न्यायाधीश आहे. चाल जाऊ संता पुढे, मी माझा वाद देवापुढे, तुझा आणि माझा, देवा तुझा आणि माझा वाद संतापुढे सांगेन. संत हे न्यायाधीश, आपण वाद सांगू, मी वाद सांगेन, निवाडे संत सांगतील. वाद सांगेन आणि निवाडा ते सांगतील. साच तू लटिका तैसा मी ही म्हणे तुका. देव म्हणेल की मी निर्गुण स्वरूपाने सत्य आहे, सगुण साकार रूपाने मी लटिका आहे, मग मी पण तसाच आहे. चाल जाऊ संता पुढे, वाद सांगेन निवाडे
असा संपूर्ण अभंग आहे, मजेशीर आहे. मी यासाठी आपल्याला हे उदाहरण देतो आहे की तुकाराम महाराजांना अत्यंत सलगी असल्यामुळं ते तुकाराम महाराज देवाला भांडू शकत होते. लक्षात ठेवा, विनंती करू शकत हो याला काय पंढरीचा वार करी वारी चुकून द्या रे, हे त्या काय अर्थ नाही. हे पोकळ कासोट्याचं बोलणं झालं. ढिल्या कासोच्या, अरे स्त्री असो का बाई असो कासोटा पक्का असला पाहिजे, ध्यान ठेवा. बाकी आता बाया कासोटा घालत नाही हा दुसरा विषय, पुरुषही घालत नाही हा दुसरा विषय. काल मी सांगितल्याप्रमाणे सगळं झालं आहे. पण पूर्वी अशी बोलण्याची पद्धती होती. स्त्री असो का पुरुष असो, कासोटा पक्का असणे हा याचा अर्थ खरा असा आहे की तो सदाचार संपन्न असला पाहिजे. सदाचाराचं जे बळ आहे ते कशातही नाही ध्यानात ठेवा. एक महत्वाने ध्यानात ठेवा तुम्ही, दुराचारी माणूस नेहमी भीतर असतो, सदाचारी माणूस नेहमी अभयत्वान राहतो, त्याला कशाची भीती नाही. एक गोष्ट, आमचा विष्णू होता हा मोहन्या होता, मी नाव कोणाचं सांगत नाही कारण हे पंढरी क्षेत्र आहे, रामबाग आहे, कीर्तन आहे आपलं, इथे कोणाची निंदा करण्याचं आपलं काम नाही. पण तत्व सांगणं अवश्य आहे, काही आमच्या लोकांना कळेल. ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थानात मी होतो तेव्हापर्यंत आणि जाईपर्यंत पाणीसुद्धा मी तिथे प्यालो नाही. माझ्या विरोध काल मी ह्याला सांगितले ते उदाहरण, आज नाव सांगतो त्यांचं. रामदास बुवा मनसुख हा सतत विरोध करणारा माणूस माझा. संस्थानामध्ये अतिशय हे घेऊन येऊन झेंडे बिंडे घेऊन भरपूर. चॅरिटी कमिशनरने त्याला बोलावलं आणि त्यांनी त्याला विचारलं की महाराज पंच आहेत, प्रमुख विश्वस्त आहेत, त्यांनी भ्रष्टाचार केला असं तुला वाटतं का? आता तो मनसुख बुवा गेला देवाला भेटायला, ह्याला माहीत आहे ते सांगतो. त्यांनी चॅरिटी कमिशनरला सांगितलं, म्हणजे रामदास बुवा मनसुखाने नाव घेऊन सांगतो आज, त्यांनी सांगितलं की महाराज द्रव्याला स्पर्श करतील असं मला स्वप्नसुद्धा पडणार नाही. त्यामुळं मी अभयत्वाने त्याच्यासमोर जात होतो. सगळी उत्तरं निर्भयतेने मी त्यांना दिली. का? सदाचारी सत्कृती संपन्न माणसाला भय नसतं ध्यानात ठेवा. आणि दोष असला माणसाला की त्याला तो ताप देतो ध्यानात ठेवा. ही माणसं भित्री असतात. वरपंग जरी त्यांचा आव असला पुष्कळ तरी भित्री असतात हे ध्यानात ठेवा. आणि जी मंडळी सदाचारी सत्कृती संपन्न असतात ती खरी अभयत्वाला प्राप्त झालेली असतात. मी यासाठी आपल्याला हे सांगतो आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज हे आत्ता सांगितल्याप्रमाणे 3 दोषांनी विवर्जित होते आणि देवाची सलगी करणारे होते, देवाबरोबर भांडणारे होते. आत्ताच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाशीच बोलत आहेत, पण त्यांच्या पुढे देव नाही, पण देवाला बोलतायत. पुढे देव नाही बोलतात कसं? मी आरंभी आपल्याला सांगितले, हा संपूर्ण अभंग अभ्युपेत्य परिहाराचा आहे. म्हणजे यातला पूर्व पक्षही तुकाराम महाराजच म्हणतायत, उत्तर पक्षही तुकाराम महाराजच म्हणतायत. याला अभ्युपेत्य परिहार म्हणतात. म्हणजे नाही महाराजांनी शंकेचा कीर ठाव असे अशी हन शब्द वापरला तिथे की कदाचित तुला शंका येईल, पण हे असं नाही. असं ह्या ज्या ओव्या आहेत सगळ्या त्या सगळ्या अभ्युपेत्य परिहाराच्या आहेत. जे ज्ञानेश्वर महाराज जसा अभ्युपेत्य परिहार करतात, नाथ महाराज करतात, त्याप्रमाणे तुकाराम महाराजही अभ्युपेत्य परिहार करतात. बरेच अभंग आहेत, ते निवडून एक लेख लिहिला पाहिजे
पण आजचा जो घेतलेला अभंग आहे हा एकच अभंग असा मजेशीर आहे की या अभंगामध्ये अभ्युपेती आहे, परिहारी आहे, आणि या दोन्ही गोष्टी तुकाराम महाराजच बोलत आहेत. म्हणजे देवाची बाजू घेऊनही तुकाराम महाराजच बोलत आहेत आणि उत्तर देण्याकरताही तुकाराम महाराजच आहेत. ह्याचं नाव आहे अभ्युपेत्य परिहार. तुकाराम महाराज हे कर्ममीमांसेचे ज्ञाते होते. काल मी तुम्हाला एक प्रमाण दिलं. संचित हा शब्द झालेल्या कर्माविषयी असतो, पण संचित हा शब्द कधी कधी तुकाराम महाराज प्रारब्धवाची पण वापरतात. काल मी तुम्हाला प्रमाण दिलं. भोगतो न घडे संचिता वाचुनी, 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 करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. इथे संचित शब्द प्रारब्धवाची वापरलेला आहे. आणि या सगळ्या कर्माचं ज्ञान तुकाराम गाथा वाचा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रारब्धेची जोडी धन, प्रारब्धेची वाढे मान, का सोस करिसी वाया, भजमना पंढरी राया. पुष्कळ अभंग आहेत. प्रारब्ध क्रियमाण, प्रारब्ध क्रियमाण, प्रारब्ध क्रियमाण, प्रारब्ध क्रियमाण. भक्ता संचित नाही जाण, 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 भक्ता संचित नाही जाण. हे तीन प्रकार महाराजांना पाठ होते, माहीत होती. प्रक्रिया सगळ्या गाथेत आहेत, म्हणजे आपल्या विचारसागरात आहेत तेवढ्या प्रक्रिया त्याच्यात आहेत. एवढंच आहे की लोकपरिभाषेचा अंगीकार करून त्या प्रक्रिया लिहिल्यामुळं आपल्या सहजी ध्यानात येत नाही. सगळ्यांचा संत आहे. एक तुकाराम महाराजांचा असं नाही, निवृत्तीनाथापासून निळोबा महाराजांच्यापर्यंत सगळ्या संतांचा असा. हां हां बस, ह्याचं म्हणणं बरोबर आहे. नजर यायला पाहिजे. त्याला उदाहरण हाच आहे. म्हणजे का तो सुरुवातीला मला म्हणायचा की महाराज मी शिकलेला नाही, मी आपण काम करणार माणूस, मला कसं करणार आहे. म्हटलं तू ये, तुझा पाठांतर आहे ना ते सोन्यासारखं आहे, ते होईलच. आज तो नजर आले. म्हणजे उत्तम कीर्तन करावं असं जर वाटलं तर त्याला नजर आहे. आणि ह्याच्यावर रंगनाथ महाराज फार बोलायचे. आमचे तात्या अतिशय बोलायचे. तात्या म्हणायचे दृष्टीचा बदल म्हणजे परमार्थ. रंगनाथ महाराज हीच गोष्ट सांगायचे, नजर बदलणं म्हणजे परमार्थ. परमार्थात काही घडत नाही. लक्षात, उंची वाढत नाही, जटा वाढत नाही. अरे बिन पाण्याचा मळा, त्याला काय लागतं? वस्त्राचा रंग बदलत नाही, वजन वाढत नाही, कमी होत नाही. आता माझं वजन 68-70 एवढंच होतं, आता 75 झाले. होत राहतं, त्याला काय विषय. हे काही होत नाही त्यांना ठेवा. याच्याकरता एक गोष्ट सांग. आमच्या ताई ह्या अतिशय विदुषा होत्या. सकाळ पेपरमध्ये त्या बाईचं नाव मला माहिती आहे, पोंगसे बाई, लेख लिहित होती. ती काही परिचयाने आपल्या आश्रमात आहे. काही संबंधी लोकांच्या मुळे आली. ते म्हणल्या ताई इथे आहेत, म्हणलं आहेत, मला बोलायचं आहे. मग आल्या. मग ते म्हणाले मला बोलू का यांच्याशी? तुम्ही बोला, मी लिहून दाखवतो, ते तुम्हाला उत्तर देतील बरोबर. सकाळ पेपरमध्ये वार्ता लिहिणारी बाई होती, लेख लिहिणारी बाई होती, म्हणजे हुशार होती. अनेक प्रश्न विचारले. त्यात शेवटी एक त्या बाईंनी प्रश्न विचारला की ब्रह्मज्ञान झाल्यावर माणसाच्या व्यवहारामध्ये बदल होतो का? ताई म्हणाल्या व्यवहारात काही बदल होत नाही, जसाच्या तसा राहतो. बोध फक्त होतो, बाकी काही बदलत नाही.
योगायोगाने का सुदैवाने म्हणा, ती बाई 9 वारी लुगडं नेसणारी होती. ताई 9 वारी लुगडं नेसणाऱ्या होत्या. ती काहीतरी पदवी मिळवलेली होती, काहीतरी BA वगैरे असे काहीतरी झाली होती आणि वार्ताहर म्हणून काम करीत होते. ताई म्हणाल्या की अहो तुम्ही काय शिकलाय? म्हणजे मी BA झाले. ठीक आहे, तुम्ही BA होण्याच्या पूर्वी असंच लुगडं नेसत होता म्हणले. हो. पदर असाच घेत होता म्हणले. हो. आता BA पदवी तुम्हाला मिळाली, तर तुम्ही उलटा पदर घ्याल का? नाही. का? पूर्वी जसा पदर घेत होते त्याप्रमाणे मी घेणार. त्याप्रमाणे ब्रह्मवेत्ता पूर्वी जसा राहत होता तसाच राहणार, काही त्याच्यात बदल होणार नाही. त्या बाई अगदी आईस्क्रीम होऊन गेल्या. म्हणजे विशेष काही होत नाही ध्यानात ठेवा. दृष्टी बदलते हा खरा भाग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताची अत्यंत सलगी करणारे होते. अद्वैत तत्वज्ञान पण भांडणात सांगितलं. अमर तू खरा कैसा नव्हे मी दातारा. ही जी प्रमाणं दिली ती एवढ्या करता तुम्हाला प्रमाणं दिली की आजचा हा अभंग अभ्युपेत्यही तेच करतात आणि परिहारही तेच करतात. या अभंगामधची जी सुरुवात आहे हे एखाद्या अज्ञानी माणसाने बोलावी अशी आहे. अज्ञानी माणूस काय म्हणतो? काय माझ्या कर्माचं आहे वाईट, असलं कसलं कर्म माझं, कपाळ बडवतो. हा अभंग लिहिताना कदाचित तुकाराम महाराज कपाळ बडवतायत की काय अशी आपल्याला भ्रांती होईल. हो, मी सांगण्यात काय अर्थ नाही. तुम्ही थोडं मी आता अर्थ सांगितल्यावर तुमच्या लक्षात येईल. मी आता विस्तार एवढ्या करता केला की प्रारब्ध, क्रियमाण, संचित हे सगळं तुकाराम महाराजांना माहीत होतं. ती प्रमाणं पण तुम्हाला मी आत्ता दिली. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या प्रारब्ध कर्माला उद्देशून बोलत आहेत. जळो माझे कर्म वाया केली घाण, जळो माझे कर्म वाया केली कटकट, 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 जळो माझे कर्म वाया केली कटकट. झाले तैसे तंट नाही आले अनुभवा, झाले तैसे तंट नाही आले अनुभवा, आता पुढे धीर काय देऊया मना, आता पुढे धीर काय देऊया मना. आले तैसे नाही आले अनुभवा, आले तैसे नाही आले अनुभवा, आता पुढे धीर काय देऊया मना, धीर काय देऊया मना. त्यातला तुकडा आपल्याला सांगतो म्हणजे कडे तुकाराम महाराज प्रारब्ध कर्माला लक्षात घेऊन म्हणतायत, जळो माझे कर्म. याचं भाषांतर आहे, माझ्या प्रारब्ध कर्माला आग लागो. एखादा माणूस संत्रस्त होऊन जसं बोलावं तसं हे एवढंच तुकडा आहे, लक्षात ठेवा. दादाने एका ठिकाणी लिहिलंय या प्रारब्धाबद्दल थोडं लिहिताना. तो म्हणतो, मी कुणाला खोटं बोललो नाही, कुणाला शिवी दिली नाही, मी कुणाला भांडलो नाही, मी कोणाच्या आध्यात नाही, मी कोणाच्या मध्यात नाही, मग मला या दुःख संकटात देव का लोटतो असं मनुष्य म्हणतो. पण त्याला माहीत नाही की हे आपल्या प्रारब्धाचं फल आहे, असं दादाने लिहिलंय.
हे जसं दादांनी लिहिले एवढंच जर आपण तुकडं वाचलं आणि त्याचा जर मी तुम्ही सांगितला अर्थ जर लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की खरोखरीच तुकाराम महाराज आपल्या प्रारब्ध कर्माला उद्देशून बोलतायत आणि संत्रस्त होऊन बोलतायत। जळो माझे कर्म, माझ्या त्या प्रारब्ध कर्माला आग लागो। आता पुढचं उत्तरार्ध पुन्हा वेगळा आहे। जळो माझे कर्म, वाया केली कटकट। तुकाराम महाराज म्हणतायत की हे देवा, हे इथे थांबायचं, जळो माझे कर्म इथे थांबायचं, पूर्णविराम। आता इथून पुढे वेगळं, म्हणून तर आरंभाला सूचना लांब लचक देण्यात वेळ का घालवला की इथे अभ्युपेत्य आहे आणि इथे परिहार पण आहे। ते अभ्युपेत्य कुठे आहे आणि परिहार कुठे आहे ते अभ्यासाशिवाय कळणार नाही माणसाला। जळो माझे कर्म इथे थांबायचं, वाया केली कटकट। तुकाराम महाराज सांगतायत की मी देवा तुझ्या समोर जे अनेक वेळा बोललो ती सगळी बडबड आहे, ती कटकट आहे। अगदी त्याचं चांगली शुद्ध मराठी सांगेल, केवळ वटवट झाली। का? त्याचं कारण आहे, तुझ्याविषयी मी गर्जना केली, तुझ्याविषयीचा मी बोभाटा केला। काय बोभाटा केला? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा, अशी सगळी तुझी कीर्ती गायली, तुझ्या सद्गुणांचं वर्णन केलं। तू भक्तवत्सल आहेस अशी मी तुझी स्तुती केली। सर्व सूक्ष्म रीतीने विचार करा म्हणजे आपल्या लक्षात येईल। देव हा भक्तवत्सल आहे, साधू हे दीनवो साधवो दीनवत्सल, आणि तुम्ही आम्ही उरलेले बाकीचे सगळे कुटुंबवत्सल। भगवंताला तुकाराम महाराज सांगतायत तू भक्तवत्सल आहेस, पतित पावन आहेस, दीनोद्धारक आहेस, असा मी तुझ्या प्रसिद्धीचा गुणाचा गौरव केला, सगळीकडे बोभाटा केला। अगदी चांगल्या मराठीत तुम्हाला बोलायचं झालं तर डांगोरा पिटला, आणि डांगोरा पिटून लोकांना सांगितलं की हा पतित पावन आहे, हा भक्तवत्सल आहे, हा दीनोद्धारक आहे। हा भक्त जर एकनिष्ठ असेल तर त्याला गुरु होऊन उपदेश करतो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु। हा बोभाटा मी सगळा केला, आणि ती आत्तापर्यंत तुझ्याविषयीची केलेली जी कटकट ती वटवट झाली, आणि त्या कटकटीमध्ये त्या वटवटीमध्ये जे मी तुझं भक्तवत्सल म्हणून पतित पावन म्हणून जे तुझं गुणगान केलं, त्या गुणगानानंतर त्या गुणगानाप्रमाणे मी सूक्ष्म विचार केल्यानंतर, मी माझ्या जीवनाचा विचार केल्यानंतर, हे देवा तुझ्या त्या प्रसिद्धीप्रमाणे तुझ्याविषयी मी केलेलं तंट, तुझा केलेला मी सगळा बोभाटा, तो फक्त बोभाटा राहिला, पण झाले तैसे तंट नाही, आले अनुभवा, आले अनुभवा, आले अनुभवा, झाले तैसे तंट नाही, आले अनुभवा, झाले तैसे। जळो माझे कर्म वाया केली कटकट, जळो माझे कर्म वाया केली कटकट,
जळो माझे कर्म वाया केली कटकट झाले तैसे दंड नाही आले अनुभवा 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 झाले तैसे तंट जी तुझी प्रसिद्धी केली जो बोभाटा केला नाही आले अनुभवा माझ्या ते अनुभवाला आलं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं ते अण्णा आमचे निवडणुकीला उभे राहिले पडले तेव्हा भेटायला गेले की मी का नाही निवडून होते ह्याच्यामध्ये. ते म्हणले अण्णा यावेळी आम्हाला तुमचे लोक आम्हाला काही त्यांनी दिलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला मत दिलं नाही. मागच्या वेळेसारखा अनुभव मला आला नाही. मग त्या अण्णांनी सगळे कार्यकर्ते जमा केले. इचलकरंजी मधली गोष्ट आहे. जमा केले आणि कार्यकर्त्यांना विचारलं अरे तुम्हाला मी पैसे देवरती काय झाले त्याचं काय सगळ्यांनी खाल्ले म्हणून कळलं शेवटी. म्हणजे तुम्हाला मागच्या वेळी आलं तसं आमच्याकडे आलं नाही. तुकाराम महाराज सांगतायत तुमचं मी वर्णन केलं सगळं पण मला तसा काय खरा अनुभव आला नाही. अनुभव शून्य तुझ्या नावाचा हे देवाला सांगतायत तुम्हाला मला नाही. म्हणून मी सुरुवातीला प्रस्तावना केली की तुकाराम महाराज देवाला भांडतायत. या अभंगामध्ये अभ्युपेत्य थोडा आहे पुन्हा परिहार आहे पुन्हा अभ्युपेत्य पुन्हा परिहार आहे. हे थोडंसं चिंतन केलं मी. आरंभाला थोडी प्रस्तावना मुद्दाम केली तेवढ्यासाठी आणि आता तुमच्या लक्षात येईल की इथपर्यंत जळो माझे कर्म म्हणजे माझ्या प्रारब्ध कर्माला आग लागो वाक्य पूर्ण झालं. आता हे पुढचं वाया केली कटकट मी तुझे जी एकंदर तुला मी बोललो भांडलो हे सगळी कटकट झाली आणि तुझ्याविषयीची मी जी प्रसिद्धी केली की भक्तवत्सलन दीनवत्सलन पतितन पावनन वगैरे वगैरे तंट नाही आले अनुभवा ती केलेली प्रसिद्धी माझ्या अनुभवाला आली नाही. आणि एक लक्षात ठेवा अनुभूती प्रमाणम सगळ्यात शेवटी अनुभूती ही प्रमाण आहे ध्यानात ठेवा. आत्ताचे वैज्ञानिक सुद्धा अनुभूतीला प्रमाण म्हणतात. फक्त कंसात ध्यानात ठेवायचं ज्यांना संस्कार आहे त्याने. अनुभूती ही असते ती बरोबरच आहे पण अनुभूती जर प्रमारूप असेल तर त्याला महत्त्व आहे. भ्रमरूप असेल त्याला महत्त्व. आपण जगत सत्य समजतो अनुभव आहे का नाही. सगळ्या जगाचा अनुभव माझा काय. संत सांगतात जगत मिथ्या म्हणून त्यांचा अनुभव आहे. भांडण कशाचं आहे अनुभवाचं आहे. मग आपण संतांना का शरण जायचं त्याचं कारण आपला अनुभव आहे पण तो भ्रमरूप आहे आणि संतांचा अनुभव आहे तो प्रमारूप आहे. ही त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. हा अनुभव तुकाराम महाराजांचा आहे की तुमचं जे मी वर्णन केलं आणि शास्त्रात जे वर्णन केलं त्या वर्णनाप्रमाणे आम्हाला अनुभव आलेला नाही. आणि सांगतात कोणाला तुम्हाला मला नाही देवाला सांगताय ध्यानात. देवा तुझं मी जे वर्णन केलं सगळ्या लोकात तुझी जी प्रसिद्धी केली आत्ता सांगितल्याप्रमाणे डांगोरा पिटला तैसे नाहे आले अनुभवा तसा मला अनुभव आलेला नाही. आणि आणखी एक गोष्ट मी ह्यात आता तुम्हाला सांगणार आहे तीही की आपण जगाला फसवू शकतो. आपण आपल्या आईवडिलाला फसवू शकतो. आपण आपल्या पत्नीला फसवू शकतो. भावाला फसवू शकतो. जगाला फसवू शकतो पण आपण आपल्या मनाला फसवू शकत नाही. सगळ्यात मोठा ग्वाही कोण असेल तर मन. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाशी बोलतायत आणि त्याला सांगतायत की तुझं जे मी वर्णन केलं पतित पावन दीनदयाळ भक्तवत्सल वगैरे वगैरे सगळ्या लोकांना डांगोरा पिटून मी सांगितलं. लोकांना सांगितलं पण मला तसा अनुभव आला नाही. नाही आले अनुभवा.
हे देवाला सांगून, देवाला सांगतात की हे देवा, माझ्या हे अनुभवाला आलं नाही, मी एकटा नाही, माझ्या अनुभवाला आलं तेव्हा अनुभव घेणारं माझं मन होतं. म्हणजे मला अनुभव आला नाही, अर्थात माझ्या मनाला अनुभव आला नाही, माझं मन ग्वाही करणारं होतं. आणि माझं मन माझ्याबरोबर असल्यामुळं तुझ्या वर्णनाप्रमाणे माझ्या मनाला अनुभव आला नाही. आणि मनाला अनुभव न आल्यामुळं मन असं म्हणतं की हे तुकोबाराया, तुम्ही देवाचं वर्णन एवढं केलं, अमुक केलं, तमुक केलं, पण मला काही तसा अनुभव आला नाही, असं मन मला म्हणतं. देवाला सांगतात की माझ्या मनाला असा अनुभव आला नाही, आणि माझ्या मनाला हा अनुभव न आल्यामुळे माझं मन अनुभव असा विपरीत आल्यामुळं वर्णन पतित पावन, भक्तवत्सल, दीनदयाळ, जगदोद्धारक असं वर्णन, अनुभव त्याच्या अगदी विरुद्ध तसा आम्हाला अनुभव आला. आणि अनुभव न आल्यामुळं माझं मन धीर खचून गेलं. आणि धीर खचलेल्या मनाला सांगतायत की हा आपल्याला अनुभव आला नाही, गोष्ट खरी आहे. देवाला सांगतायत की माझं मन धीर खचून पडलेलं आहे. देवाला सांगतायत हे देवा, मला तसा अनुभव न आल्यामुळं ज्या मनाला घेऊन मी तुझ्याकडे आलो ते मन माझं धीर खचून बसलेलं आहे. आता त्या मनाला की तू आता भक्ती कर, नक्की देव भेटेलच, अमुकच होईल, वरचे पुढचे ज्या गोष्टी आहेत ह्या त्या मनाला मी सांगायचं हे कसं शक्य आहे. म्हणून अगतिकत्व, स्वतःचं अगतिकत्व देवापुढे सांगून, मनाला पुढे करून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला म्हणतात, आता पुढे धीर काय देऊया मना, 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 आता पुढे धीर काय देऊया मना. ते नारायणा प्रेरिले ते पाहिजे, ऐसे नारायणा प्रेरे ते पाये, ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे, ऐसे नारायणा प्रेरे ते पाये. आता पुढे धीर काय देऊया मना, आता पुढे धीर काय देऊया मना, आता पुढे धीर काय देऊया मना, आता पुढे धीर काय देऊया मना. माझा घसा कुठला तरी मी पोचवणार आहे, तुम्ही माझा साथ करा एवढंच. हा, आज माझा स्वर बरोबर षडजाला आमचे आहेत ना, बरोबर आहे ना स्वर. घसा फुटला तरी काळजी नाही, पुन्हा औषधं घेऊ पण आत्ता भजन करू, त्याला कळी लागेल. अरे आमचे शंकर बापू बोट फुटलं तरी विचार नाही, वाजवण्यात मग झाल्यावर विचार केला नाही त्यांनी. थोर पुरुष एकदा निघाल्यावर पुढे गेली भागू, मागे आग लावून करायचं काय घेऊन बाकीचं घेऊन. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला सांगतात, आता पुढे धीर काय देऊया मना. हे देवा, तू मला असं सांग की माझ्या मनाला मी धीर काय देऊ आता.
कारण मागचा अनुभव असा आहे, मन माझ्या बरोबरच होतं, ते धीर खचलं तर काय करणार? त्याला कशाच्या बळावर सांगायचं की तू असंच पुढे चाल, गो अहेड. अरे काय गो काय अहेड काय? बस तुमचं तुम्हीच, आमचं काय म्हणणं नाही. क्विक मार्च, क्विक काय मार्च काय, काहीच होत नाही. काय उपयोग? आणखी एक त्यात तुम्ही लक्षात ठेवा, तुकाराम महाराज मनाला सांगतायत, देवाला सांगतायत की हे देवा, या मनाला आत्ता असा विपरीत अनुभव आल्यामुळे आता पुढे तू भक्ती कर, असं सांगण्यासाठी मी काय असा धीर वचन त्याला देऊ शकू की ज्या धैर्यावर तो येईल. मुख्य एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा, तुम्ही आम्ही जे आत्ता जगतो आहोत हे अन्नामुळं जगत नाही, पाण्यामुळं जगत नाही, घरामुळं जगत नाही, वस्त्रामुळं आपण जगत नाही. आपण जगतोय धृतीभावामुळं. एकदा धैर्य जर संपलं तर माणसात काही अर्थ नाही. धृतीभाव पक्का पाहिजे, युद्धामध्ये तर पक्का पाहिजे. लक्षात ठेवा, गेली वीरश्री, पुढे काय लिहिले बाबा? बस स्वच्छ लिहिले त्यांनी. गेली वीरश्री मग त्यासी रांड मारी. त्याला मारायला पुरुष लागत नाही. लक्षात ठेवा, रांड या शब्दाचा अर्थ आहे बाई. रांड शब्दाचे बरेच अर्थ आहेत. आत्ता अभंगाचा आपला विषय नाही, प्रमाण आलंय म्हणून. जी बाई विधवा झाली असती तिला रांड म्हणायचं, जी बाई व्यभिचारी असती तिला रांड म्हणायचं, आणि जी माणसं जिवंत आहेत पण तुकाराम महाराज उद्देशून सांगतात की रांडा पोरं, म्हणजे ती मेल्यावरती रांडच होणार ना.